बाबुलनाथ मंदिर परिसरामध्ये जगन्नाथ गिरी साधूंचं वास्तव्य मंदिराची जागा सोडण्यासाठी साधूला 4 वर्षांची मुदत देण्यात आली। मंदिर परिसरातील साधूला सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातले आदेश दिलेले आहे। तर बाबुलनाथ मंदिर परिसरामध्ये जगन्नाथ गिरी साधूंचं वास्तव्य आहे, तर मंदिराची जागा सोडण्यासाठी साधूला 4 वर्षांची मुदत देण्यात आलेली आहे। शिवाजीनगर मार्ग क्रमांक 4 ला टिपूचं नाव देण्याचा प्रस्ताव आहे। भाजपच्या नगरसेवकांनी हा प्रस्ताव दिला। एका वक्तव्याचा विपर्यास करून राज्य जाळायला निघालात। भाजपच्या गुंडांना दंगली घडवण्यासाठी प्रोत्साहन देणं थांबवा। हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर संताप व्यक्त केला आहे। दीड वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी शिंदेंनी पुढाकार घेतला। चिमुकलीवर तातडीने उपचार करा। नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना शिंदेंनी निर्देश दिले। नराधमाचा तातडीने शोध घेण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली MMRDAची बैठक आहे, तर आज दुपारी 2 वाजता ही बैठक बोलावण्यात आली। मुलुंड येथील मेट्रो दुर्घटनेच्या प्रकरणी शिंदे महत्त्वाची बैठक घेणार आहे, तर MMRDAच्या अर्थसंकल्पावर देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल। मोठ्या पायाभूत सुविधांचं बजेट आणि सुरक्षा सुधारणांची तातडीची गरज लागेल। जैन मुनींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। ठाण्यातील लुईस पाडीमध्ये त्यांनी भेट घेतली, तर जैन मुनी यांनी प्राणी कल्याणासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना मेल करून चौकशीची मागणी केली आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सुद्धा मेल करून निपक्ष चौकशीची मागणी करणार आहे। 16 दिवस उलटूनही ब्लॅक बॉक्सचा डेटा अजूनही प्रसिद्ध केला नाही। किमान CCTV फुटेज तरी प्रसिद्ध करावे अशी विनंती मिटकरींनी केली। मिटकरी यांनी CID चौकशीवरही संशय व्यक्त केलाय। विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच स्फोट झाला होता, म्हणजे त्यात स्फोटकं ठेवली होती का, अशी शंका मिटकरींनी उपस्थित केलेली आहे। मी सुद्धा अमित शहाजींना मेल करतोय आणि माझी सुद्धा मागणी तीच आहे की निपक्ष आणि वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल आला पाहिजे। अजूनही ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक झाला नाही। काही तासांपूर्वी माननीय केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषद मी सांगलीवरून बघितली। त्यांनी त्यात बोलताना सांगितलं की आम्ही लवकरच तो डेटा सार्वजनिक करू। लवकरच म्हणजे किती वर्ष, किती महिने, किती दिवस, किती तास, ह्याचा टाइम बॉन्ड पिरियड मात्र त्यांनी दिलेला नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की ब्लॅक बॉक्सचा डेटा होईल तेव्हा होईल सार्वजनिक, CCTV फुटेज तरी निदान आलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।